हे घ्या नाश्ता. हां. ओके डिअर, मी ऑफिसला जाऊन येतो. हो ठीक आहे. जर कोणी आलं तर बाहेरच्या बाहेर बोलून कटव त्याला. कोणी ओळखीचं असेल तर आत बसवून बोलशील त्याच्याशी. मी बघते होते. ओके आहे ना? सलाम साहेब. कोण आहेस तू? मी न्यूली अपॉइंटेड वॉचमन आहे साहेब. काय झालं, बोल ना. सर, मी एकेका फ्लॅटमध्ये जाऊन आपला परिचय देतोय साहेब. हो, ओके ओके. एक छोटीशी विनंती आहे सर. तुमच्या घरात किती लोक आहेत साहेब? मी आणि माझी बायको, आम्ही दोघंच आहोत. हीच तुमची बायको आहे का? हो, हीच माझी बायको आहे. ओके, थँक्यू सर. येतो सर. ओके, ठीक आहे, आता मी निघतो. ओके, ठीक आहे. सांभाळून जा. हां, शुअर. नमस्कार मॅडम. नमस्कार. आता थोड्या वेळ आधीच तर तुम्ही आला होतात ना? तुम्हाला जे काही हवं असेल ते मला विचाराल, मी आहे ना मॅडम. तू काय म्हणतोयस, मला काही कळत नाहीये. म्हणजे की मॅडम, जर तुम्हाला बाहेरून काही आणायचं असेल तर मला सांगा मॅडम, मी घेऊन येईल मॅडम. जर काही गरज वाटली तर मी नक्की तुला सांगेल. आणि माझा नंबर नोट करून घ्या मॅडम. 1 मिनिट, मी आलीच. ओके मॅडम. हा, नंबर सांग. फोन द्या ना, मीच नंबर सेव्ह करून देतो. हाच माझा नंबर आहे मॅडम. बघा, तुम्हाला काही लागलं तर मलाच सांगा मॅडम, मी लगेच इकडे येईल मॅडम. जर मला काही गरज वाटली तर मी नक्की तुला सांगेल. थँक्यू मॅडम. मॅडम, काय हवंय? मला तुमच्याशी काही बोलायचं, आत येऊ का? बरं, ये. मॅडम, सॉरी फॉर द डिस्टर्बन्स मॅडम. काही हरकत नाही. काय झालंय सांग. मॅडम, मी अजूनपर्यंत जेवलो नाही आहो. तुम्ही मला चुकीचं नका समजू, पण तुम्ही मला जेवायला वरणपोळी देऊ शकता का मॅडम? वरणपोळी तर नाही, बिर्याणी केलीये मी. ठीक आहे ना मॅडम. मी लंच बॉक्स पण नाही आणलाय. जोरात भूक लागली आहे मॅडम. थोडी बिर्याणी मला द्या ना मॅडम. बिर्याणी खाऊन खूप दिवस झाले तो मॅडम. तू अजून खाल्लं नाहीये का? थांब, मी आता घेऊन येते. हे घे, पकड. द्या ना मॅडम. खूप खूप धन्यवाद मॅडम. मी तुमचे हे उपकार कधीच नाही विसरणार मॅडम. अरे काही हरकत नाही, यात काय आहे. भूक लागली म्हणाला होतास ना, जा, जाऊन खा. थँक्यू मॅडम. खरंच तुमचं मन खूप मोठं आहे मॅडम. तुम्ही माझ्यासाठी देवच आहात मॅडम. मी कित्येक अपार्टमेंटमध्ये कामं केलेत मॅडम. तिथे वॉचमॅनची अवकात कुत्र्यापेक्षा कमी आहे मॅडम. पण तुम्ही तर देवी आहात मॅडम. येतो मॅडम. धन्यवाद. ठीक आहे, जा. मॅडम, मी आत येऊ शकतो का? अरे तू ये ना. मॅडम. मॅडम, तुम्ही बनवलेली बिर्याणी खूपच छान आहे मॅडम, आणि खूप स्वादिष्ट आहे. मी माझ्या आयुष्यात अशी बिर्याणी कधीच खाल्ली नाही मॅडम.
बाप रे बाप, तुमची बिर्याणी खाऊन तर मन खूप सुखावलं मॅडम. अख्ख्या आयुष्यात असं मी कधीच खाल्लं नाही मॅडम. बिर्याणी बनवण्याच्या स्पर्धेत पहिलं बक्षीस तर तुम्हालाच मिळेल मॅडम. माझ्याकडे सध्या काहीच पैसे नाही आहेत हो, नाही तर मी तुमच्यासाठी नक्की एक गिफ्ट आणलं असतं. अच्छा असं आहे का? ओके, थँक्यू. मला ना तुझ्यासारखे भोळे व्यक्ती खूप आवडतात. पहिल्याच दिवशी अगदी परिवारासारखं मिसळलायस. तुम्ही तर मला अगदी व्यवस्थित ओळखलं मॅडम. मी असाच आहे, सगळ्यांना मी खूपच आवडतो मॅडम. बघा, हे माझं सौभाग्य आहे की मला तुमची मैत्री जी मिळाली. ओके ओके, थँक्यू. ठीक आहे मॅडम, मला अजूनही कामं आहेत. मी आता येतो. कुठल्याही गोष्टीची गरज पडली तर निश्चिंतपणे मला सांगा मॅडम. अगदी कुठलंही काम असो, कुठेही जायचं असो, कुठलीही वेळ असो, मला नक्की बोलवा मॅडम. मला फक्त वॉचमॅन नका समजू मॅडम, मला तुमच्या घरातला एक सदस्य समजा मॅडम. हां ओके, मला कसलीही गरज भासली ना तर मी नक्की तुला सांगेल. ओके मॅडम. बाय मॅडम. बाय. खरं सांगायचं तर बिर्याणी खूप छान होती मॅडम. थँक्यू. येतो मॅडम. ओके, ठीक आहे. ओके मॅडम. अहो ऐका, हे घ्या ना दूध. थँक्यू. अहो ऐका ना, आपल्या अपार्टमेंटमध्ये एक नवा सिक्युरिटी गार्ड आलाय ना, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ते सोड, तू त्याच्याबद्दल का विचार करतेस हे सांग. अरे काही नाही, तो ना दुपारी आपल्या घरी आला आणि भूक लागली म्हणाला होता. मग मी त्याला ना बिर्याणी दिली. जेव्हा तो गंज परत करायला आला तेव्हा बिर्याणी त्याला आवडली असं सांगितलं. खूप गप्पा मारल्या आणि मला भोळा वाटला तो. मलाही तो एक साधा सुधा मुलगा आहे, त्याला पाहून हेच वाटलं. पण कुठल्या माणसाला एकदा पाहूनच तो चांगला आहे की वाईट आहे याचा निर्णय आपण नाही घेऊ शकत. तसे काही लोक पाहता क्षणी खूपच चांगले वाटतात, पण आतून ते खूप वाईटही असू शकतात. आणि काही लोक पाहता क्षणी खूप वाईट दिसतात, पण ते मनाने चांगलेही असू शकतात. जर कोणी तुझी मदत मागितली तर त्याची मदत करणं तुझं कर्तव्य आहे. ठीक आहे? ठीक आहे. ठीक आहे डिअर, मी ऑफिसला जाऊन येतो. ठीक आहे? ठीक आहे. बाय बाय. राम राम साहेब. अरे बापरे, यांना ऑफिसला पाठवेपर्यंत मी तर खूप थकून जाते. चला आता थोडा आराम करूया. हाँ. சரி. ए, तू इथे काय करतोयस? फसलो. झोप मोड झाली का? ठीक आहे, तुझ्या घरात पैसे किंवा दागिने आहेत का? या सगळ्याशी तुझं काय घेणं देणं? घराच्या आत का आला तू? घरची रक्षा करण्यासाठीच वॉचमॅन असतो, पण तू तर मला चोर दिसतोय. ते सगळं सोड. तुला कोणी सांगितलं की मी वॉचमॅन आहे? मी काही म्हटलं तर तू विश्वास ठेवशील? काय? या शहरात जितके अपार्टमेंट आहे त्याच्यात सगळ्यात हाच प्रॉब्लेम आहे. कोणाची कोणालाच काळजी नाहीये. शेजारी कोण आहे, कसे आहेत, काहीही माहिती नाहीये. कुठून आले हे सुद्धा विचारत नाहीत.
मला इकडे येऊन 1 आठवडा झाला. मीच या फ्लॅटचा खरा वॉचमॅन आहे हे आजपर्यंत कोणीच विचारलं नाही मला. जोवर तुमच्यासारखे लोक असतील तोवर माझ्यासारख्या चोरांचं काम खूप सोपं होईल. असू द्यात, कामाचं बोलूयात. तुझ्याकडे जे काही पैसे आणि दागिने आहेत ते काढ पहिले. आमच्या घरी काहीच नाहीये. आम्ही असे हातात पैसे ठेवत नाही. दागिने पण बँकेच्या लॉकरमध्ये असतात. तुझ्या गळ्यात जी चेन आहे ती तर काढून देऊ शकते ना, की माझ्या हाताने मरण तुला आवडेल? काय नाही, म्हणतेस? असं काही करू नका. लवकर. हे घे. हे घे. तू तर सगळं काही घेतलंय ना, मग जा ना आता इथून. हा? हे काय झालं तुला? योग्य वेळाला माझा जीव वाचवला तुम्ही, नाहीतर माझा जीव गेला काय झालं? असता. काय झालं तुला? आपल्या अपार्टमेंट मध्ये नवा वॉचमॅन आला होता ना, तो खरं तर वॉचमॅनच नाहीये, तो चोर हे काय निघाला. बोलतेस? जेव्हा मी खालून वर येत होतो तो त्याच्या जागी नव्हता. तू इकडे आहे का? कुठे आहे तो? सांग सांग लवकर, कुठे आहे तो? आताच येतो. कुठे आहे? मला वाटतं तो इकडनं पळाला. पळाला का तो? शिट. इतक्या दिवसांपासून तो आपल्यावर नजर ठेवून होता. तुम्ही जेव्हा ऑफिसला गेले तेव्हा मी थकली होती आणि मग मी झोपायला गेली. त्यानंतर तो आला आणि त्यांनी मला धमकी दिली आणि मग माझी चेन, माझे कानातले सगळं घेऊन गेला. आणि त्यानंतर ना माझ्यासोबत वाईट चाळे करायला लागला. मी तर घाबरले होते, त्याने काही करायला नको. अगदी त्याच वेळी तुम्ही आलात आणि बेल वाजवली. तो घाबरला आणि पळून गेला इथनं. असं झालंय? आज त्याला सोडणार नाही मी. जर मी फाईल घेण्यासाठी घरी आलो नसतो तर अनर्थ झाला असता. थोडा वेळ थांबा, मला खूप भीती वाटते. ठीक आहे ठीक आहे, तू लवकर तयार होऊन ये. आपण पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट लिहून येऊ. ते सगळं ठीक आहे, पण आधी आपल्या अपार्टमेंट मध्ये सीसीटीव्ही लावा. सीसीटीव्ही नसल्यामुळे हे सगळं होत आहे. ठीक आहे, सीसीटीव्ही कॅमेरा मी फिक्स करतो. आधी पोलीस स्टेशनला जाऊन येऊ.